सो हॅलो ट्रेडर्स, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एक नवीन व्हिडिओमध्ये. बघा, आज व्हिडिओ बनवायचं खास निमित्त हे आहे की आता तुम्हाला पण माहिती आहे आपला बजेट येतो 1 तारखेला. ठीक आहे, आता बजेट विषयी युट्यूबवर जर तुम्ही टाकाल इंडियन बजेट, तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी भेटतील, खूप सारे व्हिडिओ भेटतील ज्यामध्ये सांगितलं जाते की मोमेंटम चांगला असतो, जास्त लॉट घ्याल तर जास्त प्रॉफिट होईल. बघा, हे सर्व गोष्टी खऱ्या आहेत. मोमेंटम चांगला असतो, कधी ना कधी स्पाइक येते. जर तुमच्या साईडून गेला तर तुमची चांदी आहे, ही गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा. बट ह्याच्या अगेन्स्ट एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर मार्केट तुमच्या अगेन्स्ट गेला, ठीक आहे, जर मार्केट तुमच्या विरुद्ध दिशेला जातोय, तर त्यावेळेस काय होणार, तुमचा लॉसचा प्रश्न तुम्ही कसा सोडवणार. बघा, जर एका दिवसात तुम्ही चांगला प्रॉफिट बनवू शकता, ते एका दिवसात गपचूप घरी पण बसू शकता कॅपिटल घालून. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. एकाच दिवशी तुमच्या कॅपिटलची 100% रिस्क घेऊ नका. बजेट येतोय, तर बजेटच्या दिवशी तुमच्या कॅपिटलचे 5 ते मॅक्झिमम 10% जर तुम्हाला रिस्क घ्यायची तर घ्या, नाही तर मी बोलेन बजेटच्या दिवशी ट्रेड न केलेलंच बरं आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्या कॅपिटलला थोडं थोडं करून इन्व्हेस्ट करा किंवा वापरा. जर तुम्ही एकत्र सर्व कॅपिटल तुमचा एका ट्रेडमध्ये किंवा एका स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करत असाल किंवा ट्रेड करत असाल, तर नेहमी लक्षात ठेवा ही खूप रिस्की गोष्ट आहे. कारण की मार्केट लॉंग टर्म आहे, आपल्याला लॉंग टर्म या मार्केटमध्ये चालायचं. जसं की कालचा व्हिडिओ मी बनवलेला, पहिले कॅपिटल सेव्ह करा. तर भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घेतो तुमची रजा. तुमच्या फॅमिलीची सर्वांची काळजी घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.